स्वामी भक्त दररोज अक्कलकोटमध्ये स्वामींची सेवा करत असे. त्याचं स्वामींवर खूप प्रेम होतं आणि तो मनापासून सेवा करायचा, काही अपेक्षा न ठेवता. एक दिवस तो भक्त झोपी गेला आणि त्याला एक स्वप्न पडलं. त्याच्यासमोर एक काळं कुत्रं उभा होतं, डोळे लाल. त्याच्याकडे बघून म्हणाला, तुझा वेळ झाला आहे. उद्या सकाळी तुझा वेळ येईल, तू मरण पावशील. तो गडबडून उठला, घामाघूम झाला. सकाळ झाली. तो थेट स्वामींच्या चरणाशी धावला आणि म्हणाला, स्वामी, काहीतरी विचित्र झालंय. मृत्यू जवळ वाटतो आहे, मला वाचवा. स्वामी हसले, डोळे बंद केले आणि एक वाक्य बोलले, अजून तुझी सेवा खूप बाकी आहे. मृत्यू येणार नाही. तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी गावात एक मोठा अपघात झाला, ज्याच्यात तो मरणार होता. पण त्या दिवशी त्या ठिकाणी तो नव्हता, कारण त्याला अचानक दुसऱ्या ठिकाणी कामासाठी पाठवण्यात आलं होतं. स्वामींच्या इशाऱ्याने मृत्यू त्याच्या जवळ येऊनही परत गेला. यातून काय शिकायला मिळतं? स्वामी समर्थ हे मृत्यूचं वेळापत्रक बदलू शकतात, जर भक्ती शुद्ध असेल. नियती टाळता येत नाही असं आपण म्हणतो, पण स्वामींचा आशीर्वाद असेल तर नियतीसुद्धा झुकते. ते फक्त संकट दूर करत नाहीत, तर मृत्यूलाही थांबवू शकतात. जय जय स्वामी समर्थ.